basic आहे first. The word statistic derived from the Latin word status, Italian word statista, and the word statistic म्हणजे काय पॉलिटिकल स्टेट आहे आणि जो स्टॅटिस्टिक जो सब्जेक्ट फिश. तर फर्स्ट त्याची डेफिनेशन ऑफ स्टॅटिस्टिक. Statistic is the science which deals with the study of collection, classification, presentation, and release of the data. Next part is the त्याचं स्टॅटिस्टिक कार्य काय आहे तर ते कशामध्ये यूज करता येईल आपल्याला. तर इट सिम्प्लिफाईज मास फिगर. इट सिम्प्लिफाईज मास फिगर म्हणजेच काय तर त्याची जी वस्तुमान आकृती आहे ते ती काय करतं सुलभ प्रत्यक्ष निश्चित स्वरूपात आपल्याला काय करता येतं सादर करता येतं. इट हेल्प्स फॉर्म्युलेटिंग सुटेबल पॉलिसीज म्हणजे आपल्या ज्या LIC पॉलिसीज असतात त्याच्यामध्ये आपल्याला स्टिकचा यूज होतो. आणखीन काय तर टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस अंडर स्टडी म्हणजे स्टडी केल्यानंतर आपल्याला त्या हायपोथेसिस टेस्ट साठी काय करता येतं यूज करता येतो. The first question is, who is the father of statistics? Anyone reply, who is the father of statistics? Who is the father of statistics? R.A. Fisher is the father of statistics. It facilitates comparison. आपल्याला comparison करता येतं त्याच्यामध्ये डेटाचं. It helps in testing
पॉलिसीज मध्ये जे LIC पॉलिसीज वगैरे असतात त्याच्यामध्ये आपल्याला स्टॅटिस्टिकचा यूज येतो. नेक्स्ट पॉइंट, लिमिटेशन ऑफ स्टॅटिस्टिक. Next point, limitation of स्टॅटिस्टिक्सच्या मर्यादा काय काय आहेत? इट डज नॉट डील विथ इंडिव्हिज्युअल, वैयक्तिक ते काय आहे अवलंबून नाहीये. इट डील्स विथ म्हणजे त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक मध्ये आणखीन काय, स्टॅटिस्टिक कॅन बी मिसयुज्ड. नेक्स्ट, स्टॅटिस्टिकल रिझल्ट्स आर ट्रू ऑन द एव्हरेज. जेव्हा एक्सेल शीट मध्ये एखादा एव्हरेज काढू म्हणजे ऍड सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन एक्सेल शीट वरती आपण करू तर तेव्हा त्याचा ऍव्हरेज जो रिझल्ट येईल तो नेहमी काय असणार आहे, ट्रू असणार आहे. लिमिटेशन ऑफ स्टॅटिस्टिक काय सांगितले, इट डज नॉट डील्स विथ इंडिव्हिज्युअल, इट डील्स विथ कॉम्प्युटर. Statistical results are an average, and statistic can be misused. नेक्स्ट पॉइंट आहे तो स्कोप ऑफ स्टॅटिस्टिक. म्हणजे स्टॅटिस्टिकचा स्कोप कुठं कुठं आहे. तर फर्स्ट काय आहे, स्टॅटिस्टिक हे एक आहे युनिव्हर्सल मेथड आहे. म्हणजे युनिव्हर्सल मेथड त्याचा यूज आपल्याला फील्ड यूज करता येतो. ऍग्रिकल्चर, बिझनेस, मेडिसिन, इंडस्ट्री, एज्युकेशन, इन्शुरन्स, मॅनेजमेंट. आणि इट इज नॉट पॉसिबल टू स्टडी एंटायर पॉप्युलेशन. Statistic provides method analysis of the data to raw valid interference and to give estimate with no precision. म्हणजे काय आपल्याला वेगवेगळ्या फील्ड मध्ये काय करता येत, स्टॅटिस्टिक यूज करता येतो. त्या ऍग्रिकल्चर मध्ये पण आपल्याला स्टॅटिस्टिकचा यूज करता येतो. नेक्स्ट पॉइंट, इम्पॉर्टन्स ऑफ स्टॅटिस्टिक. स्टॅटिस्टिकचा यूज कुठं कुठं होतो, जिथं स्कोप आहे तिथं त्याचा यूज होणार आहे. फर्स्ट काय मी सांगितलं, मेथड ऑफ स्टॅटिस्टिक काय युनिव्हर्सल आहे आणि स्टॅटिस्टिकचा यूज हा वेगवेगळ्या फील्ड मध्ये यूज करता येतो. सच एज काय सांगितलं, ऍग्रिकल्चर, बिझनेस, मेडिसिन, इंडस्ट्री, एज्युकेशन, इन्शुरन्स, मॅनेजमेंट. आणखीन कशामध्ये यूज करता येईल, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आपल्याला स्टॅटिस्टिकचा यूज करता येईल. इकॉनॉमिक्स मध्ये म्हणजेच बँकिंग मध्ये पण आपल्याला काय करता येईल, स्टॅटिस्टिक यूज करता येईल. म्हणजे स्टॅटिस्टिकल डेटा फाइंड आउट करण्यासाठी इकॉनॉमिक्स मध्ये यूज होतो त्याचा. द यूज ऑफ स्टॅटिस्टिकल मेथड इज इम्पॉर्टंट बिकॉज कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ टाइम, मनी, मॅन पॉवर कॅन बी सेव्ड. म्हणजे स्टॅटिस्टिकल मुळे आपण शकतो तर टाइम, मनी, मॅन पॉवर काय त्यात यूज करू शकतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय तर स्टॅटिस्टिकल मेथडचा यूज हा आपल्याला वेदर फॉरकास्टिंग साठी पण यूज करता येतो. म्हणजे हवामानाचा अंदाज घेण्यासाठी पण स्टॅटिस्टिकचा यूज होतो. What is the limitations of statistic?
what is the limitations of statistic? कोणी सांगा स्टॅटिस्टिकचे लिमिटेशन्स. What is the use of statistic? ACR 37 Manisha Kashinath. What is the limitations of statistic? मॅडम हा बागल सर बोलतोय. हा बोला की सर. ते मुलांना म्यूट असल्यामुळे ते म्यूट होतात ऑटोमॅटिक, त्यांना म्यूट काढायला कळत नाही. तर तुम्ही डायरेक्ट कंटिन्यू करा आणि नंतर जे क्वेश्चन आन्सरिंग आहे ना त्यांना क्वेश्चन आन्सरिंग मध्ये बोलायला सांगा. मनीषा बोलता येते का तुला? तू अनम्यूट केले स्वतःला. Yes, ma'am. आवाज ब्लर होतोय का? It does not deal with it. Hello. हाँ चालू ना आम्ही माती. Hello. मॅडम Hello, ma'am. मॅडम अनम्यूट करा स्वतःला. Hello. ओके मॅडम तुम्ही लेक्चर कंटिन्यू करा. ते तिचा रेंजचा प्रॉब्लेम आहे बाकीच्यांचा बऱ्याच जणांचा. तुम्ही कंटिन्यू ठेवा. हा ठीक आहे. ओके तुम्ही कोणाला अनम्यूट करायला लावू नका कारण की सेटिंग तशी टाकली आहे. Hello, ma'am. ओके ठीक आहे चालतंय. तुम्ही कंटिन्यू बोला मॅडम, काय अडचण नाही. हा हा ठीक आहे. ओके ठीक आहे. आणि मुलं चॅट बॉक्स मध्ये क्वेश्चन टाईप करून मॅडमला विचारा, मॅडम उत्तर देतील वाचून. ठीक आहे. ओके ठीक आहे मॅडम, मी लेफ्ट करतो, तुम्ही कंटिन्यू करा. हो हो. The next point is data. The information collected through survey in a routine manner is called as raw data. डेटा म्हणजे काय तर आपण एखादी इन्फॉर्मेशन जेव्हा कलेक्ट करतो ती एका पर्टिक्युलर मॅनरनी करणार. म्हणजे एखादा आपण सर्वे केल्यानंतर जो डेटा कलेक्ट करतो त्याला काय म्हणणार आहे आपण तर रॉ डेटा. तर त्या डेटाचे दोन टाईप आहेत. फर्स्ट प्रायमरी डेटा अँड देन सेकंडरी डेटा. First, primary data. Primary data are those data who are collected for the first time. म्हणजे आपण फर्स्ट टाइम जेव्हा डेटा कलेक्ट करतो त्याला आपण काय म्हणणार आहे प्रायमरी डेटा. आणि सेकंडरी डेटा आर दोज डेटा विच आर ऑलरेडी कलेक्टेड बाय सम पर्सन अँड विच पास्ड थ्रू द स्टॅटिस्टिकल मशिनरी ऍट लिस्ट वन. तर सेकंडरी डेटा म्हणजे काय, तो डेटा ऑलरेडी आपण त्या पर्सनचा कलेक्ट केलेला असतो आणि सेकंड टाइम आपण काय करतो आणखी त्या पर्सनचा डेटा कलेक्ट करतो, त्याला काय म्हणणार आहे आपण सेकंडरी डेटा. फर्स्ट डेफिनेशन बघितली डेटा. द इन्फॉर्मेशन कलेक्टेड टू सर्वे इन अ रुटीन मॅनर इज कॉल्ड एज रॉ डेटा. देर आर टू टाइप्स. फर्स्ट प्रायमरी डेटा, देन secondary डेटा. प्रायमरी डेटा मीन्स those data who are collected for the first time. Then secondary data are those data who are already collected by some person and which passed through the statistical machinery at least one. Then next point, classification. Classification is the process of arranging the data in group. म्हणजे आपण काय करणार आहे एखादा डेटा एका पर्टिक्युलर मॅनरने अरेंज करणार आणि त्याच्यानंतर त्याचं काय करणार आहे क्लासिफिकेशन.
अकॉर्डिंग टू देअर सिमिलॅरिटीज अँड रिसेम्बलन्स. म्हणजे सिमिलॅरिटीज म्हणजे एकतर सेम असतील किंवा त्यांचा काय असेल डिफरन्स असेल, त्याच्यामध्ये आपण क्लासिफिकेशन करणार आहे. क्लासिफिकेशन याचाच अर्थ डिफरन्स बिटवीन देम, एकतर सेम असतील किंवा ते डिफरंट असतील. क्लासिफिकेशन इज द प्रोसेस ऑफ अरेंजिंग डेटा इन ग्रुप्स और क्लासेस अकॉर्डिंग टू देअर सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. For example, students in a class are classified as age, religion, height, weight. Next, types of classification. There are 4 types. First, geographical classification. Then second, chronological classification. Third, qualitative classification. And fourth, quantitative classification. जो फर्स्ट पार्ट आहे जिओग्राफिकल क्लासिफिकेशन, तर त्याचं क्लासिफिकेशन आपल्याला फक्त कशामध्ये करता येईल, तर एरिया अँड रिजन मध्ये. तर फर्स्ट डेफिनेशन आहे जिओग्राफिकल क्लासिफिकेशन. द बेसिस ऑफ क्लासिफिकेशन इज जिओग्राफिकल और लोकेशन डिफरन्सेस इन अ व्हेरियस आयटम. म्हणजे जिओग्राफिकल क्लासिफिकेशन आपण कशामध्ये करणार आहे, तर ते एरियामध्ये किंवा रिजन मध्ये. तर एरिया असेल तर काय करणार आहे आपण, किंवा रिजन मध्ये असेल तर काय करणार आहे, सिटीज मध्ये झू असेल तर त्याच्यामध्ये पहिला काय येणार, डिस्ट्रिक्ट, कुठल्या कुठल्या डिस्ट्रिक्ट मध्ये असेल ते, आणि त्याचा काय असेल तो एरिया. हे झालं जिओग्राफिकल क्लासिफिकेशन. नेक्स्ट आहे क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन. कशा डिपेंड असणार आहे, तर फक्त टाइम वरती. टाइम याचा अर्थ त्याच्यामध्ये काय असणार आहे, फक्त पॉप्युलेशन असेल. The classification in which data are classified on the basis of time is called as chronological classification. Geography कशावर डिपेंड असणार आहे, तर फक्त एरिया आणि रिजन वरती. क्रोनॉलॉजिकल हे कशावरती डिपेंड असणार आहे, तर फक्त टाइम वरती. त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय देता येईल, इयर आणि पॉप्युलेशन. क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन ते कशावरती क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन. थर्ड तो काय क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन, तो कशावरती डिपेंड असणार आहे, तर फक्त कॅरेक्टरिस्टिक वरती. when the data are classified on the basis of qualitative phenomena which are not applicable to qualitative measurement, then it's termed as qualitative classification. त्याच्यामध्ये काय करता येईल, एखादा इंटेलिजंट आपण घेतला तर त्याच्यामध्ये त्याचं कन्व्हर्जन करता येईल, तर जीएस मध्ये हायली इंटेलिजन्स किंवा ऍव्हरेज इंटेलिजन्स किंवा बिलो एज किंवा काय शकतो आपण डल, म्हणजे त्याची क्वालिटी आपण काय करतो सांगू शकतोय त्याच्यावरती. जो फोर्थ आहे तो काय,
नेक्स्ट पार्ट आहे तो काय आहे, क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन. हा कशावर डिपेंड असणार आहे, तर मेजरमेंट वरती. म्हणजे आपण मेजर करू शकतो. तर काय करतो मेजरमेंट मध्ये आपण एज मेजर करू शकतो, वेट मेजर करू शकतो, प्राइस, इन्कम, प्रोडक्शन. when the data are classified on the basis of quantitative measurement like age, weight, price, income, production, etc. is called as quantitative classification. मग आपण काय करू शकतो, फॉर एक्झाम्पल डेली अर्निंग इन ऑफिस म्हणजे डेली अर्निंग आणि नंबर ऑफ पर्सन. नेक्स्ट पॉइंट आहे टॅब्युलेशन, द सिस्टमॅटिक प्रेझेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन कंटेन इन द डेटा इन रो अँड कॉलम अकॉर्डिंग टू कॅरेक्टरिस्टिक. म्हणजे आपण एखाद्या प्रेझेंटेशन म्हणजे आपण एखादं प्रेझेंटेशन एका पर्टिक्युलर रो किंवा कॉलम मध्ये काय करू शकतो, ते प्रेझेंट करू शकतो. त्याला काय म्हणणार आहे आपण, टॅब्युलेशन. द सिस्टमॅटिक प्रेझेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन कंटेन इन द डेटा इन रो अँड कॉलम अकॉर्डिंग टू कॅरेक्टरिस्टिक इज कॉल्ड एज टॅब्युलेशन. द रोल्स ऑफ टॅब्युलेशन म्हणजे टॅब्युलेशनचा आपल्याला यूज कुठं करता येईल. इट सिम्प्लिफाईज कॉम्प्लेक्स डेटा, इज फॅसिलिटेट कंपॅरिझन, इट गिव्स आयडेंटिटी टू डेटा. म्हणजे त्याचं काम काय असणार आहे टॅब्युलेशनचं, रोल ऑफ टॅब्युलेशन. हा फर्स्ट पार्ट झालेला आहे. फर्स्ट पार्ट मध्ये आपण काय काय बघितलं, तर बेसिक ऑफ स्टॅटिस्टिक, त्याच्यामध्ये डेफिनेशन ऑफ स्टॅटिस्टिक, नेक्स्ट लिमिटेशन ऑफ स्टॅटिस्टिक, फंक्शन्स ऑफ स्टॅटिस्टिक, देन डेटा, there are two types, primary data and secondary data. Then classification, there are 4 types, chronological classification, quantitative classification, qualitative classification. Next tabulation, then definition of tabulation. First part झालेला आहे. Then second, measures of central tendency. The commonly used measures of central tendency as mathematical average. त्याच्यामध्ये फर्स्ट arithmetic mean, next geometric mean, third harmonic mean, and next average of position. त्याच्यामध्ये 2 टाइप आहेत, त्याच्यामध्ये median and mode. First part is the arithmetic mean. Arithmetic mean चे 3 टाइप आहेत. First raw data, then grouped data, and third ungrouped data. Like as geometric mean and harmonic mean, also mean and median and mode. First, mean of raw data. Mean of raw data means तुम्हाला काही ऑब्झर्वेशन दिलेले असतील, त्या ऑब्झर्वेशनची तुम्हाला काय करायचे, सम करायची आणि त्याला डिवाइड करायचे. जे किती ऑब्झर्वेशन दिलेले आहेत ते किती ऑब्झर्वेशन टोटल आहेत ते काउंट करायचे, डिवाइडेड बाय ऑब्झर्वेशन. Finding their sum and dividing by the number of observations, obtain the average of n numbers. Let x1, x2 up to so on xn be the numbers. Then their average is given by x bar is equal to, and arithmetic mean is denoted by x bar, capital X bar. X bar is equal to x1 plus x2 plus up to so on xn divided by n. n means total number of observation and x1 x2 up to xn means observations. For example, weight of 5 year heads of sorghum are 100, 200, 300, 400, 500. Then the mean weight is x bar is equal to 100 plus 200 plus 300 plus 400 plus 500 divided by total number of observations. Mean means 5. Next, arithmetic mean for grouped data. Grouped data मध्ये तुम्हाला काय दिलेलं असेल,
रॉ डेटामध्ये फक्त तुम्हाला ऑब्झर्वेशन दिलेले असतील आणि ते काउंट करायचे की किती ऑब्झर्वेशन आहेत. नेक्स्ट पॉइंट आहे तो ग्रुप्ड डेटा. ग्रुप्ड डेटामध्ये तुम्हाला ऑब्झर्वेशन दिलेले असतील प्लस काय दिलेले असेल त्याच्यासोबत तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिलेली असेल. ग्रुप्ड डेटा और डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. Let x1, x2 up to son xn be the variables and f1, f2 up to son fn be the corresponding frequencies. Then their mean x bar is equal to summation fi xi divided by summation of fi. म्हणजे काय करणार आहे, फर्स्ट तुम्हाला टेबल मध्ये दिलेला असेल xi म्हणजे पहिला xi तुम्हाला दिलेले असतील. नेक्स्ट फ्रिक्वेन्सीज दिलेल्या असतील f1, f2 अप टू सन fi. थर्ड टेबल मध्ये तुम्ही काय करायचं, fi इंटू xi करायचं. म्हणजे fi आणि xi ची काय करायची, तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायची. म्हणजे पहिली xi ची सम करून घ्यायची, त्याच्यानंतर fi ची सम करायची. नेक्स्ट fi इंटू xi ची काय करायची, सम करायची. आणि फॉर्म्युला काय त्याचा, x bar is equal to summation fi xi divided by summation fi. म्हणजे समेशन fi xi जी आलेले असेल ती डिवाइडेड बाय काय करावं लागेल तुम्हाला, समेशन fi आलेले आहे ते. नेक्स्ट आहे अरिथमेटिक मीन फॉर अनग्रुप्ड डेटा किंवा कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. म्हणजे काय दिलेलं असेल ह्याच्यामध्ये तुम्हाला, let x1, x2 up to son xn be the mid values of the class आणि f1, f2, fn be the corresponding frequency. म्हणजे काय दिलेलं असेल तर ग्रुप्ड डेटामध्ये तुम्हाला फक्त काय दिलेले असतील, xi च्या व्हॅल्यू दिले असतील आणि अनग्रुप्ड डेटामध्ये काय दिलेलं असतं, xi चा मिड पॉइंट दिलेला असेल फक्त. म्हणजे 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50 हा दिलेला असेल xi. त्याच्यानंतर काय दिलेला असेल तुम्हाला, fi दिलेला असेल. सेम करायचा, फक्त xi चा काय करायचं तुम्हाला, एक मिड पॉइंट फाइंड आउट करायचंय. जो मिड पॉइंट येईल त्याला काय तुम्ही द्यायचा, xi दिलं तरी चालेल. fi इंटू xi ची परत काय करायची, मल्टिप्लिकेशन. फॉर्म्युला सेम, x बार इज इक्वल टू समेशन fi इंटू xi डिवाइडेड बाय समेशन ऑफ fi. देन मेरिट्स अँड डिमेरिट्स अँड यूज ऑफ अरिथमेटिक मीन. म्हणजे पहिला मेरिट्स काय आहेत अरिथमेटिक मीनचे, इट इज रिजिडली डिफाईन, इट इज बेस्ड ऑन द ऑल ऑब्झर्वेशन, इट इज इझी टू कॅल्क्युलेट म्हणजे आपण लगेच ते कॅल्क्युलेट करू शकतो. इट इज इझी टू अंडरस्टँड समजण्यासाठी पण ते काय आहे, इझी. डिमेरिट्स काय आहेत अरिथमेटिक मीनचे, इट इज व्हेरी मच अफेक्टेड बाय एक्स्ट्रीम व्हॅल्यूज अँड हेन्स नॉट ऑब्टेन. आणि यूज कशासाठी होतो अरिथमेटिक मीनचा, अ कॉमन मॅन यूज मीन फॉर कॅल्क्युलेटिंग एव्हरेज मार्क्स ऑब्टेन बाय अ स्टुडंट. म्हणजे आपल्याला रिझल्ट बनवण्यासाठी आपण काय करतो, रिझल्ट करण्यासाठी जेवढे सब्जेक्ट आहेत ते घेतो आणि डिवायडेड बाय काय करतो, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन जेवढे असतील ते इंटू 100 करतो. इट इज एक्स्ट्रीमली युज्ड इन द प्रॅक्टिकल स्टॅटिस्टिकचा यूज मोस्टली कशामध्ये होतो, तर प्रॅक्टिकल नॉलेज मध्ये होतो. बिझनेस युजेस इट इज फाइंड आउट द ऑपरेशन कॉस्ट प्रॉफिट पर युनिट ऑफ आर्टिकल्स. म्हणजे प्रॉफिट साठी सुद्धा आपल्याला काय होतो, त्याचा अरिथमेटिक मीनचा यूज करता येतो. राहिलेला पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.